सर्वांचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह आलेलो आहोत आणि ते येण्याचं कारण म्हणजे आज आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे 25 मार्च 2026 म्हणजेच आज या ठिकाणी। त्यामध्ये आपली टेट परीक्षा जी आहे ही 2026 मध्ये जी होणारी आहे ती जून महिन्यामध्ये होणार आहे आणि 21 जून या रोजी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही कशासाठी आवश्यक आहे, का आवश्यक आहे, या सर्व गोष्टी आपणा सर्वांना माहीत आहेत। ठीक आहे, तर आपल्या केपीच्या एक्झाम सुद्धा झालेल्या होत्या, त्याला भरपूर प्रतिसाद सर्व मेंबर्स लोकांनी दिलेला होता। अशीच प्रकारची मेंबरशिप्स तुम्ही टेटसाठी सुद्धा घेऊ शकता। परंतु त्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की केपी एक्झाम दिलेल्यांनी रिस्पॉन्स शीट ही आपली पाहून घ्यायची आहे, कारण काही मार्कांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये रिस्पॉन्स शीटवरचे मार्क्स आणि त्यामध्ये आपल्या यादीवर आलेले मार्क्स यामध्ये थोडीशी तफावत काही ठिकाणी दिसून येत आहे। ओके, तर ते पाहून घ्यायचे। रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायला आपल्याला लिंक आपल्या MSCEच्या mscepune.in वरच त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये बाकी इतर काही गोष्टी आपल्याला केपीच्या संदर्भात चर्चा करायची नाहीये। ज्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तेवढंच आपण करू शकता। बघा पुढे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यामध्ये निवेदन आजचं जे आलेलं आहे हे 21 जून रोजी परीक्षा होणार आहे। 1 ते 5 साठी पहिला पेपर, 6 ते 8 साठी दुसरा पेपर या ठिकाणी होणार आहे आणि रीतसर mahatet.in या संकेतस्थळावर त्याचा शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता यामध्ये सर्व परीक्षा मंडळे, व्यवस्थापन किंवा अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। ठीक आहे, तर अर्ज भरणे असेल, परीक्षा शुल्क भरणे असेल, परीक्षेची वेळ असेल, ह्या संबंधित सर्व बाबी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आय थिंक दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये आणि एका पेपरसाठी 1000 रुपये अशी काहीतरी फीस त्यामध्ये ओपनची आहे आणि त्यामध्येच कास्टची सुद्धा फीस त्यामध्ये थोडी बहुत कमी यामध्ये असणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपण आपल्याला सर्व गोष्टी या mahatet.in वरती बघायला मिळतील। 27/3/26 पासून फॉर्म भरण्यासाठी आवेदनपत्र ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे 16 एप्रिलपर्यंत। ठीक आहे, ही डेट महत्त्वाची आहे, त्यामुळे कोणीही या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी हयगय करू नका, कारण यामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये जर जास्त संख्या झाली तर पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एखादं सेंटर वगैरे अशा पद्धतीची काही वेळ तर काही शक्यतो येणार नाही, कारण ऑफलाईन असल्यामुळे तेवढं मनुष्यबळ वगैरे सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात। आता ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची जी डेट आहे ती 27 ते 16 पर्यंत क्लिअर झालेली आहे आपली। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची डेट जी आहे ही 9 ते 21 पर्यंत आहे आणि पेपर 1 व पेपर 2 साठी दिनांक आणि वेळ जी आहे ती त्या ठिकाणी बघा 21 तारखेला सकाळच्या शिफ्टमध्ये फर्स्ट पेपर हा 10:30 ते 1 वाजेपर्यंत होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारून 2:30 ते त्या ठिकाणी 5 वाजेपर्यंत आपला दुसरा हा पेपर या ठिकाणी होणार आहे आणि काही अडचण आलीच तर या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि हे सर्व काही बदल जरी झाला तरी आपल्याला mahatet.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि आपल्या चॅनलवरून सुद्धा तुम्हाला ती माहिती करून देण्यात येईल। आता हे सर्व जी माहिती परीक्षा आहे किंवा याच्या संदर्भात जी टीप आपल्याला महत्त्वाची आहे त्यामध्ये बघा, 10वी अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी व 12वी शैक्षणिक व्यवसाय अहर्ता, ठीक आहे, लक्षात घ्या, ही मुद्दे बारकाईने लक्षात घ्या। 10वी व 12वी शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरायची आहे। जे मूळ प्रमाणपत्र तुमचं 10वी आणि 12वीचं आहे, जे शैक्षणिक असेल किंवा व्यावसायिक असेल दोन्हीपैकीचं, म्हणजे D.Ed B.Edचं असेल किंवा HSC SSCचं असेल, त्या ठिकाणी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी हे लेटेस्ट टाका बरं का, नाहीतर 5-6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीचं असं काही टाकू नका। स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये अपलोड करावयाचं आहे। ठीक आहे, आता सदर परीक्षेमध्ये जे कोणी उमेदवार असतील त्यांचा ईमेल किंवा SMS येण्याकरिता आपला जो नंबर असेल तो व्यवस्थित त्या ठिकाणी नोंदवायचा आहे। पेपर 1 आणि 2 साठी, म्हणजे पेपर 1 प्राथमिक स्तर आहे आणि उच्च प्राथमिक स्तरसाठी दुसरा पेपर आहे। दोन्हीही पेपर तुम्ही द्या, एखादा पेपर शिल्लक ठेवायचा आणि दुसरा द्यायचा असं करू नका। त्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही पेपरची एकदाच फीस भरून तुम्ही दोन्ही पेपर त्या ठिकाणी देऊ शकता आणि त्या ठिकाणी बघा, बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल, म्हणजे प्राथमिक स्तर आणि दोन्ही स्तरांसाठी विकल्प निवडायचा आहे फॉर्म भरताना
आणि स्वतंत्र अर्ज करायची गरज नाही, एकाच अर्जामध्ये आपल्याला ते दोन्ही गोष्टी करता येतील. ऑफलाईन अर्ज स्वीकारणार नाहीत, तुम्हाला फीस भरताना ऑनलाईन भरता येते, फक्त त्या ठिकाणी चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, बँकिंग, ऑनलाईन बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे फीस त्या ठिकाणी भरू शकता. पुढे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम तारखेपर्यंत आपण परीक्षा शुल्क भरायचं आहे, नाहीतर फॉर्म भरताल आणि परीक्षा शुल्क भरायचं राहील असं होता कामा नये. ठीक आहे. आता पुढे ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्या कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये आवेदनपत्र, कागदपत्र गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता त्यामध्ये नाही. सुरुवातीला एक आलेलं होतं, त्यावेळेस ते होतं, आता ते काही आलेलं नाही आहे. ठीक आहे. आता बाकीच्या काही महत्त्वाच्या एवढ्या गोष्टी काही हे नाही आहेत. आता त्यामध्ये बघा, परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. आता प्रमाणपत्र वितरण ते त्या जिल्हा परिषदला संबंधित शिक्षक असतील तर, आणि जर नसतील, नवीन त्या ठिकाणी शिक्षक होणारे असतील, त्यांना पात्र होण्यासाठी परीक्षा द्यायची असेल तर त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र त्या उमेदवारांना एक प्रकारे मूळ कागदपत्र आपण जी लोड केलेली आहेत किंवा नाव वगैरे टाकलेलं आहे तशाच पद्धतीनुसार ते त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. आणि जास्त जर आवेदनपत्र भरले, समजा एखाद्याने फॉर्म चुकलाय आणि दुसरा फॉर्म भरलाय, तर त्यावेळेस काय होईल असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. असे असंख्य प्रश्न परीक्षा फॉर्म भरताना निर्माण होत असतात. ठीक आहे. तर आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य त्या ठिकाणी धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही पहिला फॉर्म भरलेला आहे पण तुम्हाला असं वाटतं की तो चुकलाय किंवा काही माहिती मिसिंग आहे, एडिट नाही करता येत, ठीक आहे, तर दुसरा फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता. तुमचा दुसरा फॉर्म हा त्या ठिकाणी काय केला जाईल, इलिजिबल किंवा त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ठीक आहे. परंतु पहिल्या फॉर्मचं शुल्क काही तुम्हाला वापस मिळणार नाही. टाटा आणि बाय बाय त्या ठिकाणी होणार आहे. फायर अँड फॉरगेट म्हणजे फर्स्ट फॉर्म जर तुम्ही सबमिट केला, चुकलं काही तर सबमिट केला, फायर अँड फॉरगेट झाल्यासारखं कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आता काही केसेस वगैरे त्या पेंडिंग पडलेल्या असतील, त्या संबंधित निकाल येईल त्यावेळेस त्याच्या त्या उमेदवारांना ते नियमानुसार कायदेशीर कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे. ठीक आहे. तर हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही शेवटची ही 2 अंक बदलून 81, 82 आणि 83 इन्सर्ट त्या ठिकाणी करून या ठिकाणी हेल्प मागवू शकता. किंवा आपल्या चॅनलचं जे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे व्हॉट्सअपची, तर त्या व्हॉट्सअपच्या चॅनलच्या लिंकला सुद्धा तुम्ही जॉईन करायचं आहे. मेंबरशिप जॉईन करण्यासाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. वेळोवेळी तुम्हाला एखादा कंटेंट अवघड वाटत असेल तर त्याची कमेंटमध्ये किंवा मेलवरती तुम्ही तो मेल करून तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेचाच वापर करायचा आहे. ठीक आहे. जरी परीक्षा ही TET आपली मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, त्यामध्ये यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यावरती आपण त्याचा सिलेबस कसा आहे यावरती आपण चर्चा केलेली आहे. आणि सिलेबस कुठले प्रश्न काय राहतील, कशा पद्धतीने राहतील, आणि संबंधित मेंबरशिप जॉईन केल्यावरती तुम्हाला PDF किंवा टेस्ट वगैरे जे काय आहेत ते आपल्या चॅनलवरती, ग्रुपवरती मिळणारच आहेत. पण हे सर्व मेंबर लोकांसाठी असणार आहे. लाईव्ह लेक्चर्स तर आपले अधूनमधून यूट्यूबवर येतीलच, परंतु मेंबरशिप लोकांसाठी रेग्युलर त्या ठिकाणी मार्गदर्शन हे होत राहणार आहे. तर संबंधित परीक्षेच्या नोटिफिकेशनबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता हा छोटासा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपण इतर व्हिडिओ जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत ते डेमो लेक्चर्स आपण बघून त्या ठिकाणी ठरवू शकता मेंबरशिप घ्यायची किंवा नाही घ्यायची. असं कोणालाही फोर्सफुली त्यामध्ये नाही आहे. परंतु जर आपल्याला कंटेंट आवडला असेल तर त्या ठिकाणी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला जॉईन होऊ शकता. अगदी माफक दरामध्ये ते आपण ठेवलेलं आहे. 179 पर मंथली त्या ठिकाणी आपली फीस ही असणार आहे. आणि सगळे एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. तर वेळ न वाया घालवता दररोज एक कमीत कमी 20 ते 30 मिनटं जरी तुम्ही काढले तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा हा होईल. आणि तुमचे 60% किंवा जे काही 55% जी अट आहे त्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल होऊन त्या ठिकाणी टेट क्रॅक करू शकता. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.